मित्रांनो, माझं नाव भावेश हिम्मत भोई. बंधुप्रेमाची शिकवण ही गोष्ट सांगणार आहे. तर साने गुरुजी व त्यांचे मोठे भाऊ आणि इतर सगळे भावंड मे महिन्याच्या सुट्टीत सगळे एकत्र जमत असत त्यांच्या गावाला. तर आता त्यांच्या गावाला जमत असत तर मग साने गुरुजींचा जो मोठा भाऊ होता तो 2 वर्षानंतर आला होता आणि त्या मोठ्या भावाला तो मोठा भाऊ खूपच जास्त आजारी होता. आणि इतका जास्त आजारी असल्यामुळे त्याला देवीची साथ लागली होती आणि त्याच्यामुळे तो काही करतही नव्हता आणि तो म्हणजे झोपलेला राहायचा, कारण उष्णता खूप होती अंगात. आणि गुलकंद खाणं म्हणजे त्या काळात गुलकंद हा स्पेशल राहायचा आणि गुलकंद खाणं म्हणजे एक थंड पदार्थ म्हणून तो खूपच उत्तम होता. त्यांच्या घराची गरिबीची परिस्थिती होती, त्याच्यामुळे ते गुलकंद त्या मोठ्या भावाला पुरवू शकत नव्हते. मग साने गुरुजींच्या आईने एक तोड काढला. साने गुरुजींच्या आईने कांद्याला अर्धवट वाफ देऊन त्याला गुळाच्या पाकात बुडवून तो पदार्थ त्या मोठ्या भावाला खाऊ घालत असत. साने गुरुजी एकदा म्हणे, हा पदार्थ तुम्ही आम्हाला का नाही दिला म्हणे कधी खायला? हा तर खूप वर्षांनी आला आहे ना, त्याच्यामुळे याला खायला दिला असेल. आम्ही तर इथे दररोज येतो है ना. तर मग असं म्हणून साने गुरुजी जे होते त्यांनी त्या मोठ्या भावाचं आणि त्या आईचं खूपच जास्त काळीज दुखावलं. आणि मग त्या मोठ्या भावाला खूप दुःख झालं, पण त्या मोठ्या भावाने ते सगळं दुःख जिरून घेतलं, कारण तो जो मोठा भाऊ होता तो खूप धैर्यवान होता. आणि मग त्यानंतर ते सगळं झाल्यानंतर तो मोठा भाऊ चुपचाप त्याच्या आईला म्हटला की आई, जर तू मला हे सगळं एकटं देशील तर मी हे खाणार नाही, मला लाज वाटते खायला. तू माझ्या भावांना देशील तरच मी ही खाईल, नाही तर मलाही नको देऊ. आईने म्हटलं ठीक आहे. मग त्यानंतर साने गुरुजींना राग आला होता. साने गुरुजींच्या अंगात खूप राग होता. मग काय झालं, त्यावेळेस साने गुरुजींची आई साने गुरुजींना रागावली. म्हणे, श्याम, तुम्ही माझे सावत्र मुलं थोडी आहात रे, तुम्ही माझे सख्खे मुलं आहात, तुम्ही एकमेकांचे सख्खे भाऊ आहात, एकमेकांची काळजी घ्यायची, असं भांडायचं नाही. तर मग काय झालं, त्या मोठ्या भावाने तो मोठा भाऊ एक ठिकाणी झोपला होता. तर श्याम काय करायचा, दररोज त्या मोठ्या भावाचे पाय हात चोळून द्यायचा, ज्याच्याने त्यांची उष्णता जी होती ती कमी व्हायची. ह्यावेळेसही तसंच तो भाऊ बोलत होता की श्याम इकडे, माझे पाय चोळून दे, हात चोळून दे. पण श्याम काही बघायला तयार नव्हता, कारण आईने त्याला रागवलं होतं आणि तो खूप नाराज होता आईवरही आणि दादावरही. श्याम एका ठिकाणी उभा होता आणि तो त्या मोठ्या भावाचं काहीच ऐकत नव्हता. मग आई जी होती ती आई, श्यामची जी आई होती ती आली आणि म्हणे, तू याला काय सांगतोस रे, याला तर मी आता रागावलं आहे ना, तर आता हा नाराज असेल, आता हा रागी भरला असेल माझ्यावर, दे मीच चोळून देते. श्यामने हे ऐकलं, साने गुरुजींनी हे ऐकलं आणि म्हटले, राहू दे आई, मी चोळून देतो. मग श्यामचा जो राग होता तो सगळा त्या ठिकाणी निघून गेला त्या आईच्या 2-3 शब्दांनी. आणि मग त्यानंतर श्यामने त्या दादाला झोपेपर्यंत त्याचे हात आणि पाय चोळून दिले आणि तो दादा एकाचा झोपला आणि श्यामचाही राग आणि ज्या चुका होत्या त्या दुरुस्त झाल्या. रात्री श्यामची आई आणि त्या सगळ्या महिला आजूबाजूला राहणाऱ्या त्या सगळ्या एकमेकांना गोष्टी ऐकवत, गाणे ऐकवत. तर मग आता श्यामलाही ती गाणी खूप आवडायची. मग श्यामही त्यांच्या आईसोबत ते सगळे गाणे ऐकायला गेला. तर त्या ठिकाणी आई होती, श्यामची आजीही त्या ठिकाणी बसली होती. तर श्याम म्हणे, आई मला एखादं गाणं ऐकव, कारण श्यामला खूप आवडायचं गाणं ऐकायचं. तर मग साने गुरुजींची आई म्हटली, नको श्याम, आज मी गाणं नाही म्हणणार, आज तुझी आजी गाणं म्हणेल. मग साने गुरुजींची आजी म्हटली, चला मी आज तुम्हाला चिंधीचे गाणे ऐकवते. श्यामला वाटलं हे चिंधी म्हणजे काहीतरी वेगळंच असेल, श्यामला वाटलं काही कामाचं नसेल हे चिंधी वगैरे गाणं. श्यामची आजी म्हटली, असं काही नाही. तर मग आता श्यामची आजीने गाणं म्हणण्याची सुरुवात केली. या ठिकाणी मी तुम्हाला अर्थ सांगेल त्या गाण्याचा. तर कृष्णाच्या जवळ नारद मुनी आले. 5 पांडवांसोबत कृष्ण बसला होता, त्याच्याजवळ नारद मुनी आले आणि ते म्हटले की कृष्णा, तू सुभद्रावर कमी प्रेम का करतोस? तू सुभद्रावर कमी प्रेम का करतोस? द्रौपदीवर जास्त प्रेम का करतो? कारण त्या दोन्ही, द्रौपदी जी होती ती कृष्णाची मानलेली बहीण होती आणि जी सुभद्रा होती ती खरी बहीण होती, म्हणजे सख्खी बहीण होती. तर मग मानलेल्या बहिणीवर तू जास्त प्रेम का करतोस सख्ख्या बहिणीपेक्षा? तर मग कृष्णा म्हटला, याचं उत्तर पाहिजे.
तर मी तुला एक तोड सांगतो, एक उपाय सांगतो. तुला बरोबर कळून जाईल की मी दोन्हींवर समान प्रेम का करत नाही. आता या ठिकाणी ते जे कृष्णा होते, कृष्ण भगवान जे होते, त्यांची त्या ठिकाणी काहीच चूक नव्हती. प्रेमात ते कोणालाही कमी पडत नव्हते. पक्षपात कधीही केला नाही कृष्णाने. तर मग कृष्णाने सुभद्रेपेक्षा द्रौपदीवर जास्त प्रेम का केले, बहिणीसारखे. तर मग त्या ठिकाणी नारद मुनी म्हटले, काय उपाय आहे. कृष्णा म्हणे, तू पहिले सुभद्रेकडे जा आणि तिला म्हण, माझे बोटं कापले गेलेत, म्हणजे कृष्णाचे बोटं कापले गेलेत, तर चिंदी द्या बांधायला, असं सुभद्रेला विचार. सुभद्रेने दिले तर ठीक आहे, सुभद्रेने नाही दिले तर द्रौपदीकडे जाय आणि तिला विचार, तिला सांग की कृष्णाचे बोटं कापले गेलेत आणि त्या बोटांना बांधण्यासाठी चिंदी दे लवकर, असं दोन्हीकडे जाऊन तू विचार. तर नारद मुनी सर्वात आधी सुभद्रेकडे गेले सांगितल्याप्रमाणे आणि सुभद्रेला सांगितले, ए सुभद्रे, कृष्णाचे बोटं कापले गेलेत, तू लवकर चिंदी दे बांधायला. सुभद्रा म्हणे, नाही म्हणे, आमच्या घरात चिंदी नाही म्हणे, या सगळ्या साड्यात म्हणे या मोठ्या मोठ्या राजांनी दिल्यात म्हणे भेट म्हणून, आमच्याकडे चिंदी नाही म्हणे. नारद मुनी म्हणे, दे दे सुभद्रे, दे, काहीतरी दे. तर मग सुभद्रा म्हणे, इतकी घाई कशाला, बस रे, काय खोटं बोलतोस, असं बोलून जी सुभद्रा होती ती त्या ठिकाणी थांबली. नारद मुनी म्हटले, जाऊ दे सुभद्रे, मी द्रौपदीकडे जातो. मग तो नारद मुनी द्रौपदीकडे गेला आणि द्रौपदीला विचारले की कृष्णाचे बोटं कापले गेले, चिंदी दे, चिंदी आहे का. द्रौपदी म्हणे, तू इथं बस म्हणे. नारद मुलीला सांगितलं, तू इथं बस, मी एकटी जाते आणि त्याच्या हातानं चिंदी बांधून देते, सांग माझा कृष्णा कुठे आहे. असं म्हणून द्रौपदी तिथे थांबली. मग तो जो नारद मुनी होता त्याला कळलं की म्हणजे पक्षपात कृष्णा नाही करत, पक्षपात त्या दोन्ही बहिणी करत होत्या. ती सुभद्रा जी होती ती सख्खी बहीण असून सुद्धा तिला काहीच वाटत नव्हतं कृष्णाविषयी, पण द्रौपदी ही मानलेली बहीण होती, पण तिला खूप काही वाटून गेलं. अशा प्रकारे ही गोष्ट इथं थांबली. मग साने गुरुजी म्हटले, आई तू ही गोष्ट आधी का नाही सांगायला लावली साजीला, ही तर खूप चांगली गोष्ट होती. तर मग साने गुरुजींची आई म्हटली, तू तर मन कवडा आहेस ना, तू तर जाणून घेतोस, तूच सांग की मी ही गोष्ट आजच का ऐकायला लावली. साने गुरुजींनी पटक्यात सांगून दिलं आईला की आई, चुलत भावापेक्षा सख्खा भावाला जास्त प्रेम करायला हवं. जसं की द्रौपदी ही मानलेली बहीण होती तरी तिने चांगलं प्रेम केलं आणि सुभद्राने प्रेम नाही केलं एवढं. तर मग या ठिकाणी साने गुरुजींना किंवा श्यामला हे समजलं की चुलत भावा म्हणजे जो मानलेला भाऊ असतो तोही जर इतकं प्रेम करत आहे, तो जर भाऊ इतकं प्रेम करत आहे, तर आपण तर सख्खे भाऊ आहोत, मग आपण का प्रेम नाही करत. तर मग त्या ठिकाणी साने गुरुजी व त्यांचे मोठे भाऊ हे दोघी एकमेकांना मिठी मारली त्यांनी आणि म्हटले की जर आमच्यात भांडण झालं तर तरीही आम्ही अशीच मिठी मारून आम्ही चांगलं नातं जोडवून ठेवू. या ठिकाणी ही गोष्ट माझी संपलेली आहे. धन्यवाद.